ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग 12. ओव्या आहेत 273 ते 277 आणि गीतेचे श्लोक आहेत 49 आणि 50. मागच्या भागात कर्म व त्याचे फळ याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिल्यावर ती गोष्ट प्रत्यक्ष जीवनात कशी आचरता येते याविषयी विवेचन करताना भगवंतांनी योगयुक्त होऊन म्हणजे समत्व बुद्धीने युक्त होऊन कर्म कर असं अर्जुनाला सांगितलं व योग म्हणजे समत्व बुद्धी अशी व्याख्या केली. आता कर्मयोग या शब्दात कोणता भाग महत्वाचा आहे, कर्म की योग म्हणजे समत्व बुद्धी, ते आता भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. श्लोक 49. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. हे अर्जुना, समत्व बुद्धी युक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीला शरण जा, फलाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होत. श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. बुद्धियुक्त असलेला पुरुष या लोकीच पुण्य व पाप या दोहोंचा त्याग करतो. म्हणून योगा करता प्रयत्न कर, कारण हा योग म्हणजे कर्मातील कौशल्य होय. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी. अर्जुना, यशापयशी चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. तो बुद्धी योग विवरता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. पार्था, बुद्धी योगाचा म्हणजे निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योग स्थिती होय. म्हणून बुद्धी योग सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फळ हेतूच. म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभय बंधी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात. त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्याही बंधनातून सुटका होते. यातील 49व्या श्लोकाचा अर्थ वरवर पाहता बुद्धियोगापेक्षा कर्म कनिष्ठ प्रतीचे आहे असं वाटतं. त्यामुळे संन्यासपंथी या श्लोकाच्या आधारावर कर्मयोगावर घाला घालतात. वास्तविक येथे कर्माचे बरे वाईट पण कशावर ठरते ते सांगितलेले आहे. कर्मयोग या सामासिक शब्दात कर्म व योग असे 2 शब्द येतात. त्यातील कोणता अंश महत्वाचा आहे ते येथे सांगितलेले आहे. कर्मयोगाने मोक्षपद प्राप्त होते हे पुढे 51व्या श्लोकात सांगितलेले आहे. हा मोक्षप्रदत्व गुण कशाचा आहे? पूर्वमीमांसक म्हणतात की कर्मानेच मोक्ष मिळतो. गीतेला हे मत मान्य नाही. गीता सांगते की कर्मयोग या शब्दातील कर्म शब्द गौण असून योग म्हणजे बुद्धियोग हा शब्द महत्वाचा आहे. बुद्धियोग म्हणजे समत्व बुद्धी रूप योग. ही समत्व बुद्धी कर्माचे बंधकत्व नाहीसे करते. म्हणून तू बुद्धीला शरण जा, म्हणजे समत्व बुद्धी धारण कर, कारण तीच कर्मापेक्षा मोक्ष देणारी आहे. कर्मफलाचा आधार दुबळा आहे. त्या कर्माकडे मोक्ष देण्याची शक्ती नाही. म्हणून पुढच्या श्लोकात सांगतात की समत्व बुद्धीचा मनुष्य कर्मापासून उत्पन्न होणारे पाप व पुण्य दोन्हीही स्वतःकडे घेत नाही, म्हणजे त्याला पाप व पुण्य लागत नाही. म्हणून तू समत्व बुद्धी साध्य करून घे. कर्माचरणामध्ये समत्व बुद्धिरूप योग साधणे हे खरं कौशल्य आहे. येथे कर्मापेक्षा समत्व बुद्धीला श्रेष्ठत्व दिलेले आहे. त्या मानाने बाह्य
व स्थूल कर्मे कनिष्ठ आहेत असे दूरेन यवरम कर्म या श्लोकात सांगितलं. शंकराचार्यांनी येथे कर्म म्हणजे फलेच्छेने केले जाणारे कर्म असा अर्थ केलेला आहे. आता कर्म कनिष्ठ असेल तर असे कर्म का करावे अशी शंका कोणी घेऊ नये म्हणून ज्ञानेशांनी कर्म शब्दाचा सर्वसामान्य अर्थ घेऊन त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनाचा समतोलपणा म्हणजे योगस्थिती असं सांगितल्यावर ज्ञानदेव म्हणतात की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. चित्ताचे समत्व हेच योगाचे सार आहे. त्यात मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असतं. संकल्प विकल्प करणे हा मनाचा स्वभाव आहे व निश्चय करणे हा बुद्धीचा स्वभाव आहे. सामान्यतः मनाची धाव एके ठिकाणी असते व बुद्धीची धाव दुसरीकडे असते. योगस्थ पुरुषांच्या बाबतीत मात्र मन व बुद्धी यांच्यात ओढाताण नसते. मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय यात एकात्मता असते. हे बुद्धियोगाचे आणखी एक लक्षण ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात की बुद्धियोगाच्या तुलनेने कर्म कमी प्रतीचे दिसते पण तेच कर्म करून पुढे निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. म्हणून बुद्धियोगाच्या मानाने बाह्य कर्म जरी कनिष्ठ प्रतीचे असले तरी ते सोडू नये. कर्म कोणते आहे याला महत्व नसून ते कोणत्या बुद्धीनं केलं हा भाग महत्वाचा आहे. कर्मच केले नाही तर सुखदुःख समान मानून कर्म करण्याचे कौशल्य कसं प्राप्त होणार. कर्म करीत असतानाच समत्व बुद्धी राखणे महत्वाचे आहे. तेव्हा कर्म कनिष्ठ आहे म्हणून त्याचा त्याग करावा असा अर्थ होत नाही. सुरुवातीला सकाम कर्म करून देहाला कर्म करण्याची सवय लावावी लागते आणि नंतर हळूहळू कर्तेपणाचा भाव आणि फलाची इच्छा यांचा त्याग करायला शिकायचंय. म्हणून ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला बुद्धियोग घट्ट पकडून ठेवायला सांगत आहेत आणि सूचना दिली आहे की मने करी अव्हेरू फळ हे तुझा. मनाने फळाचा त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले. जे बुद्धियोगाचा आश्रय घेतात तेच संसार सागराच्या पार जातात व पाप आणि पुण्य या दोन्ही बंधनातून सुटतात असं त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. ज्याच्या अंगात समत्व बुद्धी बांधली तो मनुष्य पाप आणि पुण्य या दोहोंपासून अलिप्त असतो. संसारात राहून आपली कर्तव्ये पूर्णपणे बजावत राहून समत्व बुद्धीने या कर्मांच्या सिद्धीविषयी अलिप्त राहणे, त्यासाठी समत्व बुद्धी बाळगणे, त्यासाठी आसक्ती न बाळगणे आणि त्यासाठी कर्माचरण करत असतानाच निष्कामतेचा अभ्यास करणे यात कौशल्य आहे. म्हणून भगवंतांनी योग कर्मसु कौशलम अशी योग म्हणजे समत्व बुद्धीची व्याख्या केलेली आहे. थोडक्यात कर्मयोगामध्ये कर्म कोणते आहे त्यापेक्षा कर्त्याच्या समत्व बुद्धीला प्राधान्य असते. अशा बुद्धीने कर्म केले तर मनुष्य पाप आणि पुण्यापासून अलिप्त राहू शकतो. असे कर्म करताना त्यात समत्व बुद्धी राखणे हे खरे कौशल्य आहे. येथपर्यंत 12व्या सूत्रातील समत्व बुद्धीचाच विस्तार झालेला आहे. पुढे कर्मयोगाने मोक्षप्राप्ती होते असे भगवंतांनी निक्षून सांगितलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.